की स्वर्गीय नरेंद्र तथा नाना मालुसरे यांना आदरांजली अर्पण करावी। तत्पूर्वी नितीन डांगे पाटील यांना विनंती करतो त्यांनी नरेंद्र मालुसरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावे। स्वतःला 1942च्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये आणि त्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किसान सभा यांच्या माध्यमातून तत्वनिष्ठ राजकारण। आमचे मित्र संजय मालुसरे यांचा सत्कार कृष्णा शहाणे हे करतील। आज एक अतिशय चांगला योग जुळून आला आहे। परवाच आपण विश्वास नांगरे पाटील या धडाडीच्या अधिकाऱ्याचं मार्गदर्शन ऐकलं, त्यांचं कर्तृत्व जाणून घेतलं। आज आपला नाशिकमधला असाच एक युवक या ठिकाणी आला आहे। त्याचं नाव आहे गणेश येळीस, मेजर गणेश येळीस। त्याचे वडील रवींद्र येळीस हे आपल्या पंचवटी परिसरामध्ये अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये काबाड कष्ट करून त्यांनी गणेशला शिकवलं आणि गणेश आज मेजर या पदावर लष्करामध्ये पोहोचलेला आहे। आणि संभाजीराजेंच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आपल्याला त्याचा सत्कार करताना आनंद अशासाठी होतोय की उद्या जर शत्रूशी लढण्याची वेळ आली, शत्रूंनी आमच्या एका सैनिकावर हल्ला चढवला तर आमचा गणेश त्यांचे 10 सैनिक मारल्याशिवाय राहणार नाही, अशा विश्वासाने आपण या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वावर पुढे आलेल्या आणि आता सध्या आसाममध्ये नोकरीस असलेल्या मेजर गणेश येळीस यांचा सत्कार नितीन डांगे पाटील यांच्या हस्ते करूया। गणेशला घडवणारे त्याचे वडील रवींद्रजी यांनाही आपल्याला विसरून चालणार नाही। मी रमेश जाधव यांना विनंती करतो की त्यांनी रवींद्र येळीस यांचा गौरव करावा। यानंतर आपल्यामध्ये आणि वक्त्यांमध्ये फारसा वेळ न घेता मी नितीन डांगे पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या पुष्पास प्रारंभ करावा। धन्यवाद। गेल्या 8-9 दशकापासून चाललेली ही ज्ञानगंगा गोदावरीच्या तीरी आज या मे महिन्यात वाहणारी ही ज्ञानगंगा आणि त्या ज्ञानगंगेतील काही विचार थेंब उचलण्यासाठी आज इथे उपस्थित असलेल्या जाणत्या श्रोत्यांना, ज्या विचारमंचावरती या देश पातळीवरील अनेक महान विभूती बोलून गेल्या, बाळासाहेबजी ठाकरे, लता मंगेशकर, आगरकर, सावरकर, टिळक, महात्मा गांधी, फार आसमानाची उंची गाठलेले महापुरुष इथं बोलून गेले। आज त्याच विचारमंचावरती मला इथं बोलण्याची संधी तुम्ही दिली। प्रथमतः
या वसंत व्याख्यानमालेच्या आयोजकांचे मी आभार मानतो. शंकररावजी बर्वे, वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांतजी बेने आणि माझे अत्यंत चांगले मित्र, चळवळीचं काम करणारे, विचारांनी सशक्त असणारे भूषणजी काळे यांच्या सहयोगातून आज इथं येण्याचा योग जुळून आलेला आहे. आणि विषयही अतिशय सुंदर आहे. विषय मर्दाचा आहे. विषय मर्दाचा आहे. मर्दाचं चरित्र हे मर्दानं सांगायचं असतं. मर्दाचं चरित्र मर्दानं सांगायचं असतं आणि ऐकायचं सुद्धा मर्दानेच असतं. तुम्ही जमलेले सगळे मर्द आहात. छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य ज्यांनी राखलं, स्वराज्य ज्यांनी वाढवलं ते संभाजी महाराज. ते संभाजी महाराज कुठेतरी इतिहासामध्ये बदनाम झालेले. ते संभाजी महाराज आमच्यापर्यंत पोहोचलेले नाहीयेत. ते संभाजी महाराज कुठेतरी पोहोचले पाहिजे. या देशामध्ये अनाचार, दुष्टाचार, भ्रष्टाचार समस्या वाढत चालल्या. यांचं कुठेतरी निराकरण झालं पाहिजे. या महापुरुषांचे विचार समाजापर्यंत का पोहोचवायचे, का गेले पाहिजेत? कारण विचारांचे मूर्ती पाडणारा समाज आता उभा राहिलेला आहे. एका बाजूला महापुरुषांच्या विचारांनी गळे काढायचे आणि दुसऱ्या बाजूला महापुरुषांच्या विचारांच्याच मूर्ती पाडायचे, असा एक समाज या देशामध्ये उभा राहिलेला असल्यामुळं आता कुठेतरी चांगले विचार आमच्या डोक्यामध्ये गेले पाहिजेत. शेतकऱ्यांच्या झोपडी गावागावात जाऊन त्यांच्या झोपडीत शिरून त्यांच्या खोपडीत हे महापुरुष आम्हाला पोहोचवावे लागतील. त्यावेळेला खऱ्या अर्थाने शिवकाळ उभे राहील. त्यावेळेला खऱ्या अर्थानं हा देश उभा राहील. मी नेहमी सांगत असतो, हा देश जर उभा करायचा असेल, हा सगळा देश जर आता उत्तम प्रकारे उभा करायचा असेल तर आम्हाला डोक्यामध्ये आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठेवावे लागतील. छातीमध्ये आम्हाला घटना ठेवावी लागेल आणि हातामध्ये आम्हाला संभाजी महाराज घ्यावे लागतील. त्यावेळेला खऱ्या अर्थानं हा देश येणाऱ्या काळात पुढे जाऊ शकतो. ही वस्तुस्थिती आहे. स्वराज्याची प्रेरणा ज्यांनी दिली त्या राष्ट्रमाता जिजाऊ, स्वराज्य ज्यांनी निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य ज्यांनी राखलं ते छत्रपती संभाजी महाराज. या तीनही महापुरुषांपुढे प्रथमतः नतमस्तक होतो. संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या पोटाला आलेला युवक. संभाजी महाराज शिवाजी महाराजांचा प्रथम पुत्र. जबरदस्त पराक्रमी, जबरदस्त धाडसी, मनानं, मनगटानं, मेंदूनं, मस्तकानं, मणक्यानं सशक्त असणारे संभाजी महाराज यांचा जन्म उद्या 14 मे 1657 किल्ले पुरंदरवरती झाला. आईचं नाव सईबाई. सईबाईच्या पोटी पुराचा जन्म झाला आणि 2-3 वर्ष गेले. सईबाईंना बांधव्याधी नावाच्या संकटाने गाठलं. त्या आजारी पडल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला आणि पोराच्या डोईवरनं मातृत्वाचं छत्र हरपलं. काय होणार आता? काय होणार? आई तर गेली आहे. ज्या वयात आई काय असते हे समजत नाही, त्याच वयात आई मरून गेली होती. पण एक स्त्री त्यावेळेला उभा राहिली होती, राष्ट्रमाता जिजाऊ. सह्याद्रीच्या कपारावरती पाय ठेवून उभी राहिली आणि म्हणाली, अजून दुसरा शिवाजी जन्माला घालण्याची, दुसरा शिवाजी निर्माण करण्याची ताकद आहे या जिजाऊत. आणि संभाजी महाराजांना प्रशिक्षण चालू केलं. जिजाऊ साहेबांना उत्तम प्रकारे सगळे शस्त्र जाणता येत आहेत, सगळे शस्त्र चालवता येतात, शास्त्रही जाणता येत आहे. मग संभाजी महाराजांना संस्कृतचा अभ्यास चालू केला. संभाजी महाराजांना बळकट करण्याचं चालू केलं. संभाजी महाराजांना तलवारबाजी शिकवली. संभाजी महाराजांना घुडसवारी शिकवली. संभाजी महाराजांना भालाफेक शिकवली. संभाजी महाराजांना प्रत्येक रणविद्या शिकवली. संभाजी महाराज तेच तयार झाले. जिजाऊंनी घडवले. ज्या जिजाऊंनी शिवराय घडवले ना, त्याच जिजाऊंनी छत्रपती संभाजी महाराज सुद्धा घडवले. लोक विचारतात की आज शिवाजी महाराज का पैदा होत नाहीत, आज संभाजी महाराज का पैदा होत नाही. अरे आजची आई आपल्या पोराला सांगत असते, पोरा शिवाजी व्हायचं असतं रे, शिवाजी व्हायचं असतं. पोरा शिवाजी व्हायचं असतं रे, शिवाजी व्हायचं असतं. आई सकाळी उठते, पोरगा शाळेत जायला निघते, त्या पोराच्या खांद्याला धरते, समोरून गाडी येते, बस उभी राहते, आई त्या पोराच्या खांद्याला धरलेली एकदम गाडीच्या जवळ जाते आणि त्या पोराच्या कानात हळूच सांगते, पोरा शिवाजी व्हायचं असतं, पण गाडीत मागेही बसायचं नसतं आणि पुढेही बसायचं नसतं. ते पोरगा विचारतो, मग कुठं बसायचं असतं? गाडीत मधोमध बसायचं असतं.
ते बरोबर विचारतं का? कारण गाडी पाठीमागून ठोकली तर तू मध्ये सुरक्षित, पुढून ठोकली तर तू मध्ये सुरक्षित. मग त्या पोरगा संभाजी होत नाही, ते पोरगा शिवाजी होत नाही, ते पोरगा मनानं, मनगटानं, मेंदूनं, मस्तकानं, मणक्यानं सशक्त होत नाही. ते पोरगा असंच लोकांच्या पोरी मागं फिरतं, ते पोरगा असंच गांजा उडवत फिरतं, ते पोरगा असंच लोकांच्या वाहती गाजवत फिरतं. ते शिवाजी होत नाही, संभाजी होत नाही. आणि 15-20 वर्षाचा कालावधी उलटून जातो. आता आई म्हातारी झालेली असते, आता आई म्हातारी झालेली असते. गाडी टिकीत आई जवळ जाते. पोरगा आलेला असतं दारू पिऊन आणि दरवाजात पडलेलं असतं उतानं. आई त्या पोराच्या जवळ जाते हळूच आणि त्या पोराच्या कानात म्हणते, पोरा शिवाजी व्हायचं असतं ना. ते पोरग तिरक्या नजरेनं आईकडे बघतं, आईला उत्तर देतं, आई शिवाजी व्हायचं असतं, पण त्यासाठी अगोदर आईनं जिजाऊ आणि बापानं शहाजी व्हायचं असतं. पण संभाजी महाराज घडवले जिजाऊंनी, संभाजी महाराज घडवले शिवरायांनी. शिवरायांचं लक्ष होतं पोरावरती. इथं का संभाजी महाराज जन्माला येत नाहीत? कारण इथं शिवराय नाहीत. उत्कृष्ट पिता पुत्र, उत्कृष्ट पिता पुत्र. बाप जसा असेल तसाच पोरगा दिसेल. रमेश आणि सुरेश पिक्चर बघायला गेले. पिक्चर चालू झाला, रमेश अलीकडे बसला, सुरेश पलीकडे बसला. पिक्चर निम्मा झाला, सुरेश अर्धा पिक्चर सोडून बाहेर पडला. रमेश त्याच्या पाठीमागे गेला आणि सुरेशला विचारलं, सुरेश अरे अर्धा चित्रपट सोडून तू निघून गेलास. सुरेश म्हणे बसूच शकत नव्हतो. म्हणे नेमकं झालं काय? म्हणे माझ्या बाजूला मी बघितलं तर माझ्या बाजूला माझे पप्पा बसलेले होते. माझ्या बाजूला माझे पप्पा बसलेले होते आणि पिक्चरही रागणी एमएमएस. कसे पैदा होणार संभाजी महाराज? मग शिवाजी महाराज होते म्हणून संभाजी महाराज यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, पुण्यवंत, ज्ञानवंत, शैरवंत, धैर्यवंत, जानता राजा, राजा शिवछत्रपती. म्हणून संभाजी महाराजांचं मनगट तसं तयार झालं, म्हणून संभाजी महाराजांचं मस्तक तयार झालं. आणि शिवराय पराक्रम गाजवत होते. शिवरायांनी अफजल खान फाडला, अक्षरशः फाडला. शिवाजी नावाचा नरसिंहानं अफजल खान नावाचा हिरण्यकश्यपू पतापळाच्या पायथ्याशी अगदी मांड्यावर घेऊन फाडला. आणि याच प्रसंगाचा परिणाम संभाजी महाराजांवरती झाला. जे बाप करतोय ना तेच पोरगा करेल ना. आणि मग शिवाजी महाराज पराच्या वेळातून सुटले. या सगळ्या बातम्या रायगडावरती येत होत्या. जिजाऊसाहेब बोलत होत्या. या लहान पोराच्या कानावर हे सगळं पडत होतं आणि या पोराचं मस्तक घडत होतं, या पोराचा मनगट घडत होतं, या पोराचा मनगा घडत होता. आपला बाप कसा आहे? स्वाभिमानी आहे. आपला बाप कसा आहे? अभिमानी आहे. आपला बाप कसा आहे? ज्ञानवंत आहे, शौर्यवंत आहे, धैर्यवंत आहे, जानता राजा आपला बाप. मग आपणही तसंच असलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी लाल महालात जाऊन शाहिस्ती खानाची गोटे उडवली. शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली. शिवाजी महाराजांनी जबरदस्त इतिहास निर्माण केला. पण त्याच वेळेला मिर्झा राजा औरंगजेबाला पाठवला आणि मिर्झा राजा आला. त्याची प्रचंड फौज आली, स्वराज्यात घुसली, बाळापणांच्या हिताची जायला लागल्या. आणि त्या वेळात शिवाजी महाराजांचा जीव व्याकुळ झाला. त्यांनी 23 किल्ले दिली. पुरंदरचा तह झाला. पण पुरंदरचा तह झाल्यानंतर 23 किल्ले तुम्ही आम्हाला दिलीत, पण जोपर्यंत सगळे किल्ले माझ्या ताब्यात येत नाहीत तोपर्यंत संभाजी महाराज माझ्याकडे उलूच म्हणून राहतील. हा डाव मिर्झा राजाने राखला. संभाजी महाराजांचं वय वर्ष 8. 8व्या वर्षी संभाजी महाराजांनी प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश केला. वयाच्या फक्त 8व्या वर्षी संभाजी महाराजांनी पाठवलं. शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना पाठवलं. संभाजी महाराज गेले. 8 वर्षाचे संभाजी महाराज. समोर कोण आहे? दिलेर खान. समोर कोण आहे? मिर्झा राजा, भयंकर मिर्झा राजा, जबरदस्त राजकारण खेळणारा. दिलेर खान पठाणी माणूस, जबरदस्त. आणि दिलेर खान बसलेला होता. एका बाजूला रात्रीची वेळ, दुसऱ्या बाजूला मिर्झा राजे बसलेले. आणि मिर्झा राजांनी संभाजी महाराजांकडे बघितलं. कुंवर शतरंज खेलोगे? कुंवर शतरंज खेलोगे? संभाजी महाराज म्हटलं नाही, मी नाही खेळणार. क्यू कुंवर, डर गए? हा खेळ आम्हाला अधुरा वाटतो. कस काय अधुरा वाटतो? कारण या खेळामध्ये राजा आहे, पण या खेळामध्ये कुठेही राजाचा फर्जत नाही आहे, कुठेही राजपुत्र नाही आहे. संभाजी महाराजांच्या डोक्यात जो विचार आला तो विचार कधी मिर्झा राजाच्या डोक्यामध्ये आलेलाच नव्हता. आणि मिर्झा राजा म्हणाला, दिमाग हे दौडता हुआ घोडा. मिर्झा राजाच्या बाजूला दिलेर खान होता. दुसरा दिवस उजाडला. तिकून औरंगजेबानं हत्ती पाठवला. हत्ती आला संभाजी महाराजांच्या समोर. दिलेर खान बाजूला उभा आणि दिलेर खान संभाजी महाराजांच्या जवळ आला. हमारे आला हजरत ने आपके लिए हाथी भेजा है. संभाजी महाराजांनी तो अवजड हत्ती निहाळला एकदा
हत्तीकडे बघितलं आणि बरोबर प्रति शिवाजी असणारे नेताजी पालकर बाजूला होते. त्यांच्याकडे कटाक्ष टाकला आणि नेताजी पालकरांना म्हणाले, जवळ या. ते जवळ आले. गवताचा पेंडा होता. त्या पेंड्यातून एक पेंडा आणला गेला. संभाजी महाराजांच्या हातात दिला. संभाजी महाराजांनी तो हातात घेतला. त्या हत्तीच्या जवळ गेले आणि तो पेंडा खाऊ घातला. हे बघितलं दिलेर खानानं. संभाजी महाराजांचा निडर आणि बेडरपणा दिलेर खानानं बघितला. दिलेर खानाला वाटलं इतका निडर पोरगा, इतका बेडर पोरगा. आणि दिलेर खानानं संभाजी महाराजांची सहरी मदत करण्याचा प्रयत्न केला. दिलेर खान जवळ आला आणि संभाजी महाराजांना म्हणाला, कुंवर इतना बड़ा हाथी उठाकर कैसे ले जाओगे? कुंवर इतना बड़ा हाथी उठाकर कैसे ले जाओगे? संभाजी महाराजांनी आपली मावळी निडर नजर दिलेर खानच्या पठाणी नजरेला भिडवली आणि संभाजी महाराजांनी उत्तर दिलं, तुम्ही जो आम्हाला हत्ती दिलाय ना, तो डुलत झुलत का होईना चालतो. तो नेणं सोपं आहे, पण आमच्या आबासाहेबांनी तुम्हाला जे गडकोट दिलेत ना, ते हलतही नाहीत आणि डुलतही नाहीत. ते नेणं अवघड आहे. हे संभाजी महाराजांनी उत्तर दिलं. पण दिलेर खान ऐकतोय कसला? दिलेर खान चेष्टा करण्याच्या मूडमध्ये. दिलेर खान म्हटला, शंभू राजा, हमारे राजा ने तुम्हें गिरफ्तार किया था. तुम्हारे पृथ्वीराज चौहान को हमारे शहाबुद्दीन खोरी ने गिरफ्तार किया था. गिरफ्तार किया, उसके बाद उसे गजनी लाकर गया. गजनी लेकर जाने के बाद उसे अंधा बनाया. अंधा किया, अंधा. आपली मान पाठीमागल्या बाजूला टाकली. हसायला लागला. संभाजी महाराजांनी हे बघितलं आणि संभाजी महाराज म्हणाले, बंदी बनाया था ये सही है, पण ती रात्र गुरुवारची रात्र होती. ऐसा कुंवर, तो शुक्रवार को क्या हुआ? शुक्रवार को कुछ अलग ही हुआ. क्या हुआ? लेकिन हुआ क्या? बंदी केलेल्या आमच्या राजाला, सम्राट पृथ्वीराज चव्हाणाला आणलं गेलं दरबारात. त्यांचे डोळे काढलेले होते, पण आज पृथ्वीराज चव्हाण केवळ आवाजाच्या दिशेने आपला बाण चालवणार होते. आणि अजब कसब बघण्यासाठी दरबार सगळा भरलेला होता. खान बसलेला होता, शहाबुद्दीन खोरी पाठीमागे बसलेला, आणि कसब पाहण्यासाठी. आणि तेवढ्यात दरवाजात त्या दरबारात कुणीतरी हस्तिदंत फेकला. क्षणात बाण सुटला. त्या हस्तिदंतावरती जाऊन आदळला. हस्तिदंत फुटला. पुन्हा कुणीतरी लाकडी ओंडका फेकला. पुन्हा बाण सुटला. त्या लाकडी ओंडक्यावरती जाऊन आदळला. तो ओंडकाही फुटला. आणि क्षणार्धात शहाबुद्दीन खोरीच्या तोंडून शब्द निघाला, वाह. आणि तिसरा बाण सुटला, पण तो निघालेला बाण शहाबुद्दीन खोरीच्या पुढच्या टाळक्यातून निघून पाठीमागून निघाला. सुलतान संपला आणि हिंदू राजाला आंधळा केला, पण त्याचा पराक्रम नाही आंधळा करता आला. संभाजी महाराजांचा अभ्यास आहे. संभाजी महाराज बुद्धभूषणकार. संभाजी महाराज 7 शतक नावाचा ग्रंथ लिहितात. संभाजी महाराज नायिका भेद नावाचा ग्रंथ लिहितात. संभाजी महाराज हे ग्रंथ लिहितात का? जिजाऊंनी सांगितलंय की धर्माचा अभ्यास केला पाहिजे, इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. जोपर्यंत जो समाज, जो देश, जी व्यक्ती आपला इतिहास विसरते, ती कधी इतिहास घडवू शकत नाही. ती कधीच इतिहास घडवू शकत नाही. संभाजी महाराजांना इतिहास माहिती होता. संभाजी महाराज पाठीमागे आले आणि पुन्हा दिलेर खानानं पुन्हा मिर्झाराजांनी चाल खेळली आग्र्याच्या भेटीची. काही करून शिवाजी महाराजांची औरंगजेबाची भेट घडवून आणली पाहिजे. त्याला जरी राजकारण खेळायचं होतं आणि औचित्य होतं औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसाचं. शिवाजी महाराज पोहोचले कुठं? आग्र्याला. शिवाजी महाराज आग्र्याला पोहोचले. औरंगजेब समोर बसलेला होता, पण शिवाजी महाराजांना काही मान मिळाला नाही. पाठीमागे रांगेत त्यांना उभं केलं गेलं. शिवाजी महाराजांना सहन झालं नाही. आज स्वाभिमान आमच्यामध्ये नाही. खिलती मिळवण्यासाठी आम्ही कुठेही उभं राहू शकतो, पण शिवराय नाही. शिवरायांमध्ये एकच गोष्ट आहे, स्वाभिमान. ते पाठीमागे उभं राहिले आणि रामसिंगाला जवळ बोलावलं. रामसिंग जवळ आला आणि रामसिंगाला म्हणाले, रामसिंग, ये मेरे सामने आदमी खड़ा है, कौन है तुम्हें पता है? ये तो जसवंत सिंह है. तो यही जसवंत सिंह की भागते हुए कई बार मेरे आदमियों ने पीठ देखी है, और उसके पीछे तुमने मुझे खड़ा किया राम सिंह. नहीं, मैं यहाँ नहीं रह सकता. मेरा बहुत घोर अपमान हुआ है. शिवाजी महाराज म्हणाले, कभी नाही. म्हणत निघाले राज दरबार जातो. त्या दरबारातून निघून गेले महाराज. बाहेर पडतायत. आजपर्यंत औरंगजेबाचा असा अपमान कधी झाला नव्हता. तो झाला.
औरंगजेब चिडला आणि पळतोय तो उलट्या पावलानं रामसिंग शिवाजी महाराजांकडे चालत गेलाय. शिवाजी महाराजांना म्हणतोय, राजाजी रुक जाइए वरना आलमपना खबा हो जाएंगे. सर काट सकते हैं आपका, सर काट सकते हैं तो बता दो तुम्हारे आलमपना को. मराठा अपना सर काट सकता है लेकिन मराठा अपना सर कभी झुका नहीं सकता. हा स्वाभिमान त्या आगीनं त्यावेळेला बघितला होता. या मावळी सिंहाचा आवाज आगीनं त्यावेळेला बघितला होता. त्याच वेळेला शिवाजी महाराज फुलाद खानाच्या वेड्यामध्ये अडकले. सह्याद्रीचा सिंह आग्र्याच्या काळ्या भिन्न अंधारात कोंडला गेला. पण संभाजी महाराज फिरू शकत होते. ते आग्र्यामध्ये फिरायचे, इकडे तिकडे जायचे. त्याच वेळेला एकदा कुस्तीचा खेळ चालू होता. एक मल्ल एकमेकाला भिडत होते, एकमेकाच्या अंगावरती माती टाकत होते, एकमेकाच्या अंगाला भिडून एकमेकाला परास्त करण्याचा प्रयत्न करत होते. संभाजी महाराज आणि रामसिंग तिथे येऊन पोहोचले. ते गोल कठळ तयार केलेलं, त्याच्या बाजूला एक उच्चासन तयार केलेलं होतं. उच्चासनावरती औरंगजेब बसलेला होता. औरंगजेब ती सगळी कुस्ती बघत होता आणि त्याच्या बाजूला मिर्झा राजा, त्याच्या बाजूला संभाजी महाराज आणि रामसिंग उभे. औरंगजेबाने आपला घारी नजर संभाजी महाराजांकडे टाकली आणि औरंगजेब म्हणाला, इधर आओ. संभाजी महाराज औरंगजेबाच्या जवळ गेले आणि औरंगजेब म्हणाला, कुंवर हमारे पास कितने बड़े पहलवान हैं, हमारे पास कितने बड़े पहलवान हैं, कुस्ती खेलोगे इनके साथ. 9 वर्षाचा पोराला प्रश्न विचारला औरंगजेबाने, कुस्ती खेलोगे इनके साथ. कुंवर कुस्ती खेलोगे इनके साथ, शंभू राजा कुस्ती खेलोगे. आणि संभाजी महाराजांनी आपली अंगार फेकती नजर औरंगजेबाच्या डोळ्यात घातली. हे तुमचे पैलवान खेळतायत ना, यांच्यासारखे काही पैलवान माझ्या पाठीमागे फिरत असतात. तुम्ही तुमच्याकडे असताना एखादा राजकुमार पाठवा, त्याला मी पराभूत करून दाखवतो, माझ्या कुस्तीतलं कसब तुम्हाला दाखवतो. ते संभाजी महाराज. संभाजी महाराजांची संस्कृतवरती उत्तम पकड होती. आग्र्यामध्ये एक संस्कृत पंडित लोकांना शिकवत होता, लोकांचं प्रबोधन करत होता. संभाजी महाराजांची बुद्धभूषणावरती संस्कृत ग्रंथ, बुद्धभूषण महाराज संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिलाय संभाजी महाराजांनी. त्या महाराजांचं सगळं ऐकून घेतलं संभाजी महाराजांनी. पाठीमागला एका आस्थावरती ते बसलेले होते. सगळं कीर्तन झालं, त्यांनी ऐकलं. सगळी पण कीर्तन चालू असताना त्या महाराजांनी संभाजी महाराजांचा अपमान केला. ते म्हणाले की एवढंच पोर आहे, लोक हसली, याला काय संस्कृत मधलं कळतंय. संभाजी महाराज पाठीमागे बसलेले, कीर्तन वगैरे आटोपलं, सगळे श्रोते उठून निघून गेले आणि संभाजी महाराज महाराजांच्या जवळ आले. त्यांनी संस्कृत मधले 4-5 श्लोक त्यांना सांगितले आणि त्यांची जी चूक झाली होती ती सुद्धा सुधरून सांगितली. पण महाराजांना प्रश्न पडला की ज्या वेळेला कीर्तन चालू होतं, मी प्रवचन करत होतो, लोकांना प्रबोधन करत होतो, त्याच वेळेला तुम्ही का आक्षेप घेतला नाही. त्यावेळेला संभाजी महाराजांनी उत्तर दिलं, जर त्यावेळेला मी जर आक्षेप घेतला असता तर भर सगळ्या माणसामुळे तुमचा अपमान झाला असता. मला तुमचा अपमान करायचा नव्हता. हा आज्ञाधारकपणा संभाजी महाराजांचा होता. संभाजी महाराज सगळ्या माणसामुळे तुमचा अपमान झाला असता. मला तुमचा अपमान करायचा नव्हता. हा आज्ञाधारकपणा संभाजी महाराजांचा होता. संभाजी महाराज मोबाईल कारभार अवघड आहे. पण त्या काळात संदेश वाहनाची कुठल्याही प्रकारची यंत्रणा नसताना शिवराय उत्तम प्रकारे संदेश साधायचे.
शिवाजी महाराज, संभाजी महाराज आग्र्यावरून निसटले. ते मथुरेत आले आणि मथुरेत आल्यानंतर आपल्याबरोबर हा लहान मुलगा आहे याचा शोध कुणी येऊ शकतं, याच्या मागावर कुणी येऊ शकतं, हे शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं. आणि महाराज संभाजीराजांना म्हणाले, आपण थांबता का इथं? आम्ही जातो पुढं. पण 4 पावलं महाराज पुढे गेले आणि थांबले. आपल्याला काही झालं मग? शेवटी पिता आहे, शेवटी बाप आहे, बापाचं काही गलबललं. शिवाजी महाराज म्हणाले, आपणास काही झालं मग? आपणास काही दगाफटका झाला मग? आणि त्याच वेळेला 9 वर्षाचा संभाजी बापाला उत्तर देतोय, आबासाहेब आपण पुढे गेलं पाहिजे, कारण आज माझ्यापेक्षा स्वराज्याला आपली जास्त गरज आहे. ही ती उमेद होती, स्वराज्याची काळजी होती. शिवाजी महाराज रायगडावरती आले आणि त्यांनी बातमी पसरवली की संभाजी महाराजांचा थकवा येऊन मृत्यू झाला. ही अफवा होती, कारण औरंगजेबानं संभाजी महाराजांचा शोध घेतला असता आणि हा शोध घेऊ नये म्हणून शिवाजी महाराजांनी अशी अफवा पसरवलेली होती. संभाजी महाराज रायगडावरती आले. शिवराज्याभिषेक सोहळा झाला. शिवराज्याभिषेक रामजी दत्तोंनी 32 माळाचं सोनेरी सिंहासन तयार केलं होतं. त्या सोन्याच्या झालेल्या सिंहासनावरती छत्रपती शिवाजी महाराज, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज जाऊन बसले आणि ते सिंहासनाच्या दिशेने चालायला लागले. या भारतवर्षाच्या हयातीतील सर्वात मोठा क्षण. मांग महार काळा सुद्धा दंबार कुंभार रामोशी गोसावी शिंपी भिल्ल कुळी मळी 18 पगड जातीतील लोकांना एकत्र करणारा राजा. तानाजी, येसाजी, सूर्याजी, चिमणाजी, बाळाजी, प्रतापराव गुजर, नेतोजी, पलकर, हिरोजी, फडतर, संभाजी, गौजी, कोंढाळकर, जोमाले, सत्पा, नूरखान बेग, सिद्धी इब्राहिम, मदारी, मेहतर या सगळ्या लोकांना एकत्रित करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज. आजपर्यंत फक्त राजे होते, आज छत्रपती होणार होते. आणि महाराज सिंहासनाच्या दिशेने चालले. त्यांनी एक पाऊल टाकलं, आपल्या डोळ्यातून एक आसव निघाला. मग गालीच्या वरती पडला आणि त्या पडल्या आसपास महाराजांनी बघितलं. महाराजांना दिसले कोण? प्रतापराव गुजर. महाराजांनी पुन्हा पाऊल टाकलं, पुन्हा आसव पडला. महाराजांनी त्या आसवामध्ये बघितलं. महाराजांना दिसलं घोडखिंड लढवणारे बाजीप्रभू. महाराजांनी पुन्हा पाऊल टाकला, पुन्हा एक आसव निघाला, खाली पडला. महाराजांनी बघितलं. आता राजांना दिसले कोण? शिवाकाशी. एक एक जान कुर्बान नवा राजांना दिसतोय. राजे जात आहेत आणि बसले तिथं आवडी घुमली. क्षत्रिय कुलावतंस अखंड लक्ष्मी अलंकृत राजकार धुरंधर छत्रपती शिवाजी महाराज की अशीच गर्जना. पण यापेक्षा भयंकर होती ती. त्यावेळेला निष्ठा जास्त होती. मुळात निष्ठा. आज रामांच्या भूमीत बोलतो, आज रामांच्या भूमीत बोलतो. जटायूने आपले पंख कापू दिले होते, पण निष्ठा सोडली नव्हती. ही मावळे निष्ठावंत होती. शिवाजी महाराज सिंहासनाधीश्वर झाले. तुकोबरायांचा अभंग सार्थ झाला. शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वचे. शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वचे. छत्रपती या शब्दाचा वापर जगात प्रथमतः तुकारामांनी केला. हे आमचे आजचे संत, हे आमचे आजचे खरे संत. पण आम्हाला भुरळ पडली आहे, मानसिक गुलामगिरीत गेलो. आम्हाला खरे संत चालत नाही. आम्हाला तुकाराम महाराज नको, आम्हाला आसाराम बापू पाहिजे. आम्हाला आसाराम बापू पाहिजे. पण आसाराम बापूला तुकाराम महाराज म्हणतात, ऐसे कैसे झाले बंधू कर्म करुणी म्हणती साधू. अंगा लावण्या राखा डोळे झाकून करती पाप. आसाराम बापूला संकुल सांगतात तुकाराम महाराज. जबरदस्त विरोध करतात. दावी वैराग्याची काळा भोगी विषयांचा सोहळा. तुका म्हणे सांगो किती जळो तयाची संगती. त्यांचा कोण मुलगा तो आसाराम बापूंचा? बाप से बेटा सवाई. बाप से बेटा सवाई. तुकाराम महाराज अजून एक अभंग वापरतात. अजून एक उत्तम अभंग वापरलाय. मानसिक गुलामगिरी बघा. संभाजी महाराजांनी ती नाकारली होती, शिवाजी महाराजांनी ती नाकारली होती, जिजाऊ साहेबांनी ती नाकारली होती. तुका म्हणे ऐशा नरा मुजुरी महाराजा पैजारा. हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. हे संत नाही, ते जंत आहेत आणि जंत ठेचले पाहिजेत. खरा संत ओळखा. तेच केलं. खरा संत ओळखला. खरे संत दाना. मानसिक गुलामगिरी नाकारा. शिवरायांनी ती नाकारलेली होती. शिवाजी महाराज सिंहासनाधीश्वर झाले आणि त्यानंतर
संभाजी महाराज. आजपर्यंत मराठ्यांची पोरं राजकुमार होत होती, पण आज पहिल्यांदा मराठ्याचा पोर राजाचा मुलगा झाला संभाजी महाराज. आणि इथूनच संभाजी महाराजांवरती आरोपाची जंत्री चालू होते. पहिला आरोप संभाजी महाराजांवरती केला जातो की संभाजी महाराज लफडेबाज. दुसरा आरोप संभाजी महाराजांवरती केला जातो संभाजी महाराज दारू पिणारे. तिसरा आरोप संभाजी महाराजांवरती केला जातो संभाजी महाराज दिलेरखानाला जाऊन मिळालेले. चौथा आरोप संभाजी महाराजांवरती केला जातो संभाजी महाराज राज्य बुडवे. पण कुठेतरी इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, सच्च्या कागदपत्रांच्या मुळाशी जातो आणि त्यावेळेला इतिहास समोर येतो. खरंच संभाजी महाराज असे होते का? खरंच संभाजी महाराज असे होते का? त्यावेळेला मला उत्तर मिळतं की ते असे नव्हतेच. त्यांनी असं कधी केलंच नाही. संभाजी महाराजांनी दारू कधी पिलीच नाही. पण पुरावा सापडलाय. संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांकडून दारूची 2 पिंप मागवली होती. पुरावा सापडलाय ना. 2 पिंप पोर्तुगीजांकडून मागवलेली होती. अरे पण ती दारूची पिंप, ती दारू होती, त्या पिंपात जी दारू येणार होती ना, ती दारू पिण्याची दारू नव्हती, तर तोफेत ओतण्याची दारू होती. हे जर तुम्हाला आम्हाला कळलं नाही तर खरा संभाजी कळणार कसा? संभाजी महाराजांच्या 200 वर्षानंतर, मृत्यूनंतर, 100 वर्षानंतर अनेक नाटकं निघाली, नाटकं दाखवली गेली. त्याच्यामध्ये तुळसा, त्याच्यामध्ये गोदावरी अशी पात्र घुसवली गेली. संभाजी महाराजांना बदनाम केलं गेलं. नाटक यायचं, पडद्यावर दिसायचं, सगळे लोक नाटक बघायला जायचे आणि नाटक चालू असायचं. त्याच्या वेळेला खाली एक अशी ओळ यायची त्या नाटकाच्या की प्रस्तुत नाटकातील स्त्री पात्र काल्पनिक आहे. प्रस्तुत नाटकातील स्त्री पात्र काल्पनिक आहे. पण आमच्या लक्षात 3 तास ते नाटक चालतं, आम्हाला खालचे लक्षात राहत नाही. पण संभाजी महाराज कोणत्या स्त्री बरोबर होते हे मात्र आमच्या टाळक्यामध्ये पक्क लक्षात राहतं. मग अशा पद्धतीने संभाजी महाराज बदनाम झाले. संभाजी महाराज दिलेरखानाला जाऊन मिळाले असाही आरोप केला जातो. मुळात हा इतिहास जर हे धर्मयुद्ध न बघता जर राजकीय युद्ध जर आपण असं बघितलं तर संभाजी महाराज दिलेरखानाकडे गेले हा राजकीय हेतू होता. मुळात शिवरायांनी संभाजी महाराजांना दिलेरखानाकडे पाठवलं होतं. हा खरा इतिहास आहे. हा खरा इतिहास आहे. संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरनं दिलेरखानाकडे गेले, पण संभाजी महाराज असे नाही गेले. शिवाजी महाराजांवरती वैतागले, मग ते बापाला सोडून गेले, राज्य बुडवे झाले, त्यांनी राज्य बुडवलं. हे असं कधी झालं नाही. संभाजी महाराज कधी गेले नाहीत. शिवाजी महाराजांची औलाद आहे आपण असा कसाच विचार करू शकतो की संभाजी महाराज जाऊ शकतात? नाही. संभाजी महाराजांची निष्ठा आहे स्वराज्यावरती. संभाजी महाराजांनी स्वराज्य वाढवलंय, वाढवत वाढवत ठेवलंय. आणि आपल्याला इतिहासाची परंपरा आहे. आपल्याकडे गडकोट आहेत, संभाजी महाराज आहेत. या नाशिक जिल्ह्यामध्ये किती किल्ले आहेत? 48 किल्ले नाशिक जिल्ह्यात आहेत. 48 किल्ले नाशिक जिल्ह्यात आहेत. आम्हाला इतिहास आहे, पण इतिहासापासून प्रेरणा आम्हाला घेता येत नाही. आणि जोपर्यंत आम्ही प्रेरणा घेणार नाही तोपर्यंत आम्ही पुढे जाणार नाही. आणि दिल्लीपती औरंगजेब संभाजी महाराजांना हरवायचा आहे या इराद्याने ज्यावेळेला दक्षिणेमध्ये उतरला त्यावेळेला रामसेज, हा आपला रामसेज किल्ला, हा किल्ला संभाजी महाराजांनी लढवला होता. त्यांच्या मावळ्यांनी लढवलेला होता. शहाबुद्दीन खान तिकडून चालू झाला. शहाबुद्दीन खानचा प्रचंड फौज होती. ती प्रचंड फौज 40,000ची फौज. आणि आमच्या किल्ल्यावरती किती माणसं? फक्त 600 मावळे होती. फक्त 600 मावळे रामसेजवरती, 600 मावळेवरती. पण त्यांना माहिती नव्हतं की एक मराठा हा लाख मराठ्यांसारखा असतो. एक मराठा हा लाख मराठ्यांसारखा असतो. मावळे लढत होते निकाल. शहाबुद्दीन खान प्रचंड फौज घेऊन आला. त्याला गडाला वेढा टाकला. जबरदस्त वेढा, अडकले. मावळे अडकले, पण मावळेच ते. वरून दगडांचा मारा चालू झाला. शहाबुद्दीन खान शहाबुद्दीनच्या डोक्यावरती एक दगड पडला. शहाबुद्दीन खान पळूनच गेला. आणि शहाबुद्दीन खान म्हणाला, किससे भी लढने को बोलो, इन मराठों के साथ लड़ना बहुत मुश्किल है. आलमपना हमें कहां पर ही भेजिए. मराठ्यांचा नाद नाही करायचा. शहाबुद्दीन खान वैतागला आणि औरंगजेब दुसऱ्या देतोय, नहीं तुम्हें लड़ना होगा. अरे एक तो किला आ जाए हमारे पास, कम से कम एक तो किला. आणि शहाबुद्दीन खान एक शक्कल लढवली की किल्ल्याची उंची जेवढी आहे
त्याच्या किल्ल्याच्या उंची इतका पुरुष तयार करायचा. कारण काय व्हायचं, किल्ला उंच होता, खाली तोफखाना होता, इकडून तोफेतून गोळे सुटायचे पण ते मावळ्यापर्यंत पोहोचायचे नाहीत. पण तिकडून मावळ्यांचे एवढे दगड धपाधप अंगावरती पडायचे, तिकडून मावळ्यांचे सुटणारे तोफेच्या गोळे धपाधप अंगावरती पडायचे. त्याला चांगली अक्कल लढवली आणि रात्रभर रात्र जागून त्यांनी ते उच्चासन तयार केलं. त्याच्यावरती तोफा यायच्या, तिथून डागायच्या. तारीफ केली पाहिजे. पण रात्रीच्या वेळेला मावळे गडावरून खाली उतरले. ऐन रात्रीच्या वेळेला मावळे गडावरून खाली उतरले, गवताची गाडी घेतली, जवळ गेले, कानात गाडी घातली, खडबडून जागे झाले. यवन असा पहारा करतात वय. समशिरी फिरल्या, मस्तका कलम झाली, पुन्हा झोपी गेले. बाकीचे उठले, सनातन मावळ्यांच्या समशिरी चालल्या, मस्तकात कलम झाली सर्वांची. आणि सगळ्या माणसं जागे होईपर्यंत मराठे इतके चिवट, मराठे सगळे पळून गेले. गडाचा दरवाजा बंद करून गडा आतमध्ये गेले. पण दुसऱ्या दिवशी तोफा चढवल्या गेल्या, तोफा लावल्या गेल्या. शहाबुद्दीन खान प्रचंड आनंदलाय. आता गड येणारच, आता गड माझाच, आता गड जिंकलाच, आलाच, आपलाच गड आहे. तोफा लावा. लावल्या तोफा. आणा गोळे, आणा गोळे, आणा गोळे, लाव ना गोळे. पाठीमागा माणूस उभा, पण त्याचा काय विचार, तो शांत उभा, एकदम शांत उभा, तो काहीच बोलायला तयार नाही. अरे लाव ना गोळे. आता संताप हळूहळू हळूहळू वाढत गेला. संताप वाढतोय त्याचा. अरे क्यों नहीं ला रहे हो तुम गोळे. हुजूर उसका ऐसा हुआ, रात को मराठे आए, हमको बहुत पीटा, लेकिन पीटने के साथ साथ उन्होंने तोप के गोले भी ले गए. तोप के गोले ले गए. पराक्रमाचा इतिहास आहे. पण मावळ्या मनानं, मनगटानं, मेंदूनं, मस्तकानं, मनक्यानं सशक्त होते. संभाजी महाराजांचं तारुण्य पण पराक्रमात केलं. शिवकाळ होता, शंभूकाळ होता. महिलांच्या इज्जतीला धोका नव्हता. बाई माणसाकडे वाकड्या नजरेनं बघण्याची कुणाची हिंमत नव्हती. गुन्हेगारी नव्हती, भ्रष्टाचार नव्हता. भ्रष्टाचार करावा असं मावळ्यांना वाटतच नव्हतं. शिवकाळ तो आहे. लोक म्हणतात की शिवाजी महाराजांनी सुरत्याची लूट केली. लूट हा शब्द वापरतात, लूट. पण मी म्हणतो शिवाजी महाराजांनी लूट केली नाही, वसुली केली. कारण जर तुमच्या घरामध्ये एखादा चोर आला तर त्या घरात जाऊन त्याचा मुस्कटात मारून तुम्ही जर ती भाकर परत आणली तर याला चोरी म्हणत नाहीत, याला वसुली म्हणतात. आमचा इतिहास आम्हाला कळत नाही, जगाला कळतो. व्हिएतनाममध्ये गल्लोगल्ली शिवाजी महाराजांचे पुतळे, त्यांच्या परराष्ट्र मंत्री महाराष्ट्रात आल्या. आणि आता आपलं ठरलेलं असतं, तर विदेशातलं कुणी आपल्याकडे आलं तर एकतर गांधीजींची समाधी दाखवायची, नाहीतर मग लाल किल्ला दाखवायचा. त्या परराष्ट्र मंत्री म्हणे आम्हाला यापैकी काही बघायचं नाही. म्हणजे तुम्हाला बघायचंच नेमकं काय. ते म्हणाल्या की आम्हाला रायगड बघायचंय. त्या रायगडावरती आल्या, हातात पिशवी होती. त्या रायगडावरली माती घेतली, त्या पिशवीत टाकली आणि ती पिशवी घेऊन चालता झाल्या पत्रकारांना प्रश्न विचारला, ही माती तुम्ही घेऊन चाललात, ही माती कशासाठी घेऊन चाललात. त्यावेळेला व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्र्यांनी उत्तर दिलं, ही माती जर आम्ही आमच्या देशात घेऊन गेलो आणि आमच्या मातीमध्ये जर ही माती आम्ही मिसळली ना तर आमच्या मातीमध्ये सुद्धा छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी, येसाजी, सूर्याजी, चिमणाजी यांच्यासारखी माणसं तयार होतील म्हणून माती आम्ही घेऊन जातोय हे सांगितलं त्यांनी. पण महापुरुषांच्या विचारांच्या मूर्त्या पाडल्या कोणी? आपणच पाडल्यात ना. इतिहास का सांगायचा असतो? प्रेरणेसाठी. आमच्या पोरांच्या प्रेरणा चुकल्यात. प्रेरणा 26 आकाराचा बॉम्बस्फोट झाला. अमिताभजी बच्चन यांना प्रश्न विचारला गेला, ज्यावेळेला बॉम्बस्फोट घडत होता त्यावेळेला तुम्ही काय करत होते? त्यावेळेला त्यांनी उत्तर दिलं, ज्यावेळेला बॉम्बस्फोट घडत होता ना त्यावेळेला मी बंदूक घेतली, माझी रायफल, रिव्हॉल्वर. मी ती रिव्हॉल्वर घेतली, माझ्या खाली ठेवली आणि त्या बंदुकीवरती झोपी गेलो. अरे रिव्हॉल्वर आपल्या अंगाखाली घेऊन झोपणारे अमिताभ बच्चन आमच्या पोरांचे आदर्श कधी होऊ शकत नाहीत. पण 26 आकाराच्या बॉम्बस्फोट मध्ये आपल्या तळाची बाजी लावणारे कडकडे कामट्याने सळसकर हे आजचे तानाजी, येसाजी, सूर्याजी आणि चिमणाजी लक्षात ठेवा. हे आमच्या डोक्यात आले पाहिजेत. हे आजचे आदर्श आहेत, हे आमच्यामध्ये भिनले पाहिजेत. आमचा वसा इतिहास सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज हे निश्चितच एक चरित्रशील व्यक्ती होती म्हणून. अण्णाभाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासात विदेशात जाऊन सांगतात. अण्णाभाऊ साठे
महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज बहुजन प्रतिपालक होते म्हणून. मग कसं काय बहुजन प्रतिपालक? कसं काय बहुजन प्रतिपालक? कारण मांग, महार, कहार, सुतार, संभार, कुंभार, रामोशी, गोसावी, शिंपी, भिल्ल, कोळी, माळी या सगळ्या बहुजन समाजाला एकत्र घेऊन त्यांनी जे स्वराज्य निर्माण केला ना, त्याचं नाव हिंदवी स्वराज्य आहे, म्हणून ते बहुजन प्रतिपालक आहेत. महात्मा फुल्यांनी सांगितलं, ते मांडलंय त्यांनी. 18 जातीच्या लोकांना एकत्र केलंय. आम्हाला खरा शिवप्रेमी घडवायचा आहे, आम्हाला शिवप्रेमी पाहिजे. पण शिवप्रेमी कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण आहे. उत्तम. या महाराष्ट्रामध्ये त्यांनी रयत शिक्षण संस्था चालवली. ते कर्मवीर भाऊराव पाटील यांनी साताऱ्यामध्ये एक शिक्षण संस्था काढलेली होती आणि त्या शिक्षण संस्थेला नाव दिलेलं होतं छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय. उद्दिष्ट फक्त एवढंच होतं की गोरगरिबांची पोरं शिकावीत, कामगारांची, शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची, दलितांची, शोषितांची आणि वंचितांची पोरं शिकावीत, एवढंच उद्दिष्ट समोर ठेवलेलं होतं. शाळा बांधून झाली, वनवन फिरले महाराष्ट्रभर, पण पैसे द्यायला पुढे तयार नाही. आणि तेवढ्यात एक धनिक तिकडून आला आणि त्या धनिकानं प्रचंड पैसा आणलेला होता. त्या पैशाचा जुडवा घेऊन आला. कर्मवीर त्या बंद पडलेल्या इमारतीच्या समोर बसलेले होते गुडघ्यात डोकं घालून. आणि तो धनिक आला, तेव्हा तो पैशाचा जुडवा कर्मवीरांच्या समोर टाकला आणि कर्मवीरांना म्हणाला, कर्मवीर पैसे घेऊन टाका आणि शाळा बांधून टाका. कर्मवीर आनंदून गेले. आता पैसा मिळाला, आता शाळा उभी राहणार, गोरगरिबांची पोरं शिकणार, विदेशात जाणार, डॉक्टर होणार, इंजिनियर होणार. कर्मवीर पैसे घ्या, पण माझी एक अट आहे. कर्मवीरांच्या डोक्यावरती आठ्या जमल्या, याची अट नेमकी काय आहे? याची अट नेमकी काय आहे? तो म्हणाला, माझी अट फक्त एकच आहे. तुम्ही तुमच्या शिक्षण संस्थेला जे नाव दिलंय ना, छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय, तेवढं नाव काढून टाका आणि त्या जागेवरती माझ्या बापाचं नाव द्या. कर्मवीर भाऊराव पाटलांनी मागचा पुढचा विचार नाही केला. धनिकाला ज्या पैशाचा जुडगा आणला होता ना, तो जुडगा हातामध्ये घेतला, त्याच्या थोबाडावर फेकून मारला आणि त्याला उत्तर दिलं, गरज जर पडलीच ना तर स्वतःच्या बापाचं नाव बदलील, पण माझ्या शिक्षण संस्थेला दिलेलं छत्रपतींचं नाव मी कधी बदलणार नाही. हा शिवप्रेमी आम्हाला पैदा करायचा आहे. आम्हाला असा तरुण पैदा करायचा आहे, मनाना, मनगटाना, मेंदूना, मस्तकाना, मणक्याला सजगत असेल. संभाजी महाराज मस्तकाला सजगता होते. बुद्धविश्राम लिहिला, 7 शतक लिहिला, नक्षिका लिहिला, नायिका भेद लिहिला. संभाजी महाराजांना 18 प्रकारच्या भाषा येत होत्या. आणि काल परवा एखाद्या घरात गेलो, इंग्लिश मिडियमला जाणारा पोरग, माझ्या हातात मराठी पेपर होता, त्या जवळ गेलो, मी वाचत बसलो, त्याच्या हातात दिला, म्हटलं वाच. त्याची आई पाठीमागा दरवाजातून म्हणाली, त्याला मराठी वाचता येत नाही, त्याला मराठी वाचता येत नाही. म्हटलं झालंय काय? आणि तो इंग्लिश मिडियमला जातो. आमची पोरं मराठीला घातली की त्यांची इंग्लिशची दांडीगुल, इंग्लिशला घातली का मराठीची दांडीगुल. ज्या वेळेला राज्याभिषेक झाला, जी माणसं आली, पोर्तुगीज आली, त्यांच्याबरोबर तशीच भाषा संभाजी महाराजांची. इंग्रज आले, त्यांच्याबरोबर तशीच भाषा. डच आले, त्यांच्याबरोबर तशीच भाषा. कोणतीही भाषा संभाजी महाराजांना 18च्या वरती भाषा येत होत्या. आजच्या संभाजीला किमान 6-7 भाषा यायला पाहिजेत. आमची पोरं मस्तकानं घडली पाहिजेत, आमची पोरं मनगटानं घडली पाहिजेत. संभाजी महाराज संशय प्रचंड चालवायचे. संभाजी महाराज एकदा इतिहासामध्ये हरले नाही. त्यांनी 1200च्या वरती प्रत्यक्ष आणि परोक्ष लढाया केल्या. 1200च्या वरती एकदाही हरले नाहीत संभाजी महाराज आपल्या उभ्या हयातीमध्ये. आणि संभाजी महाराजांची नोंद गिनीज बुकानं सुद्धा घेऊन ठेवली आहे. हा आपला इतिहास आहे. गिनीज बुकानं संभाजी महाराजांची नोंद घेतलेली. संभाजी महाराज मस्तकानं, संभाजी महाराज मनकटानं. पण आमची पोरं नाही. तो आमचे पोरं ज्योतिषाकडे जातात, त्याला हात दाखवतात आणि विचारतात, सांग माझं काय होईल, लग्न होईल का, पोरं किती होतील, बायको कशी मिळेल, हे आमच्या पोरांची प्रश्न. आणि आजकालची अशी पोरं बघितली तर इतिहास समोर उभा राहतो आणि त्यावेळेला माझ्या समोर येतात महाराणा प्रताप. आणि या देशाला इतिहास आहे. महाराणा प्रताप एकदा ज्योतिषाकडे गेले, ज्योतिषाला आपला हात दाखवला आणि हात दाखवल्यानंतर ज्योतिषाला म्हणाले, सांग मी राजा होईल का, सांग ना मी राजा होईल का. ज्योतिषाने मान डोलावली, नाही तू राजा होऊ शकणार नाही. मी का राजा होऊ शकत नाही? कारण तुझ्या हातावरती ती भाग्योदय रेषा नाही, म्हणून तू राजा होऊ शकत नाही. ज्योतिषाला पुन्हा प्रश्न विचारला, ती भाग्योदय रेषा नेमकी असते कशी? ती मधल्या बोटावरती सरळ जाते, मधल्या बोटावरती सरळ जाते. मागचा पुढचा विचार नाही केला. त्यांनी कट्यार काढली आणि रेषा काढून दाखवली. माणसाचं भवितव्य हे त्याच्या मनगट हाताच्या रेषेमध्ये नसतं, त्याच्या मनगटामध्ये असतं. हे ज्याला कळतं ना तोच उभा राहत असतो.
पण ज्यांचा मनगटावरचा विश्वास उडतो ना ते आपलं भवितव्य हाताच्या रेषेमध्ये शोधत फिरतात. संभाजी महाराजांनी हे कधी केलं नाही, ते कधी करू नका. मनका सशक्त नाही. शिवाजी महाराजांनी मनका झुकू दिला नाही. अरे औरंगजेबानं संभाजी महाराजांना पकडलं, कसं पकडलं? खिचरांची चाल यशस्वी झाली होती. औरंगजेबानं संगमेश्वर मध्ये संभाजी महाराजांना गिरफ्तार केलं होतं. मुकर्रब खान आणि इकराज खान हे औरंगजेबाचे दोन सुरमे सिपाही, या दोघांच्या चेहऱ्यावरती आनंद आज मावत नव्हता, कारण ते निघाले होते संभाजी महाराजांना पकडायला संगमेश्वर मध्ये. आणि सरदेसाईंच्या वाड्यात छत्रपती संभाजी महाराज होते. छत्रपती संभाजी महाराज सरदेसाईंच्या वाड्यात वाघ आहे, वाघ, माणसात दडलेला वाघ. संभाजी महाराज आणि तेवढ्यात मालोजीराव पळत आले. मालोजींबरोबर त्यांचा पोरगा होता. रायाजी अंताजी आले आणि सबकन वाड्यात शिरले. राजानं म्हणाले, राजे, गरिबानं गाव एडबडलाय, गाव सगळा त्यांनी आपल्या अखत्यारीत घेतलाय, आता काय करायचं? काही करून निघालं पाहिजे, नावडी जवळ केली पाहिजे आणि नावडी जवळ करून स्वराज्याकडे गेलं पाहिजे. राजा, तुम्ही आमची मस्त कलम घ्यायची चालतील, पण तुम्ही पोहोचला पाहिजे राजे, काही करून तुम्ही पोहोचला पाहिजे. आणि संभाजी महाराज उठले, निघाले. संभाजी महाराज अरे गुहेतून वाघ बाहेर पडावा तर संभाजी नावाचा वाघ सरदेसाईंच्या वाड्यातून भाग पडला. खरंच वाघ आहे, वाघ. एकदा संभाजी महाराजांनी वाघाची शिकार सुद्धा केली होती बरं. एकदा संभाजी महाराजांनी वाघाची शिकार सुद्धा केली होती. रायगडाच्या पायथ्याशी पाचारच्या वाड्याला लागून असलेल्या एका वनात संभाजी महाराज शिकार खेळण्यासाठी उतरले. सगळे शिकार खेळी त्यांनी बरोबर घेतले. रान उठवलं गेलं, भांडी वाजवली गेली आणि सगळे पळतायत. आणि तेवढ्यात वाघ समोर, वाघ आहे तो वाघ. तुम्ही जर बाजारात गेले ना तर तुम्हाला कुत्रं विकत घेता येतं. तुम्ही बाजारात गेले, हत्ती विकत घेता येतो, उंट विकत घेता येतो, पण हत्ती कुणी फुकट, वाघ जर कुणी फुकट दे म्हटलं आपण घेत नाही, कारण तो वाघ आहे, पंजा मारणार असतो. संभाजी महाराजांनी वाघ बघितला, वाघाने संभाजी महाराजांना बघितलं. वाघ माणसातला वाघ पहिल्यांदा आज बघत होता. वाघ माणसातला वाघ आज पहिल्यांदा बघत होता. संभाजी महाराज वाघाच्या जवळ गेले. वाघ जवळ येतोय, अंतर कमी होत गेलं. झेपावला वाघ एकदम जवळ आला, एकदम जवळच्या पवनावरती आला. संभाजी महाराज इकडून पळत गेले. वाघ दिसतोय संभाजी महाराजांना, हातामध्ये शमशेर आहे. आता शमशेरने कापतोय काय महाराज वाघाला. वाघ जवळ आला, अंतर कमी होत गेलं. 100, 90, 80, 70, 60, 50, 40, 20, 6, 8, 9, 7, 6, 5 आणि वाघानं पंजा मारला. पंजा हातात धरला. छाव्यानं वाघाच्या बछड्याचा पंजा हातात धरला, वाघाचा पंजा. आणि संभाजी महाराजांनी आपला हात वाघाच्या जबड्यात घातला. खालचा जबडा खाली केला, वरचा जबडा वरती केला. वाघ फाडला, फेकून दिला. आणि वाघाच्या जबड्यात घालून हात, मोदती दात, ही आमची अवकाश संभाजी महाराजांनी सांगितली होती. मग वाघांच्या राज्यातली माणसं आहे. कुणाच्या? मावळी सिंहांच्या राज्यातली माणसं. जबरदस्त इतिहास असलेल्या राज्यातली माणसं विसरतो कशी. संभाजी महाराज सरदेसाईंच्या वाड्यातून बाहेर पडले. मुकर्रब खान प्रचंड फौज घेऊन आलेला होता. संभाजी महाराज बाहेर पडले आणि शमशिरे फिरल्या. छाव्याला 2 हातामध्ये 2 लखलखत्या शमशिरी पेललेल्या होत्या. संभाजी महाराज निघाले, शमशिरी फिरायला लागल्या. शमशिरीच्या हात येणारा हात, शमशिरीच्या हात येणारा पाय, शमशिरीच्या हात येणारं मस्तक, शमशिरीच्या हात येणारा प्रत्येक अवयव कलम होत होता. मासांचे प्रेतांचे खच पडलेले होते, मासांचे लग्गे पडलेले होते. एका एकाला संभाजी महाराज उडवत चालले, चिरत चालले, कापत चालले. पण तेवढ्यात माळाजीव आम्हाला लढतायत. माळाजीव संभाजी महाराजांना म्हणाले, राजे आपण सुटलं पाहिजे, आम्ही गेलो तरी चालेल. नाही मालोजी, आता बरोबर लढू, लढताना मरू, काही झालं तरी चालेल. मालोजीवा म्हातारे होते पण तरुण पोरासारखे लढत होते. बेधुंदपणे लढले, बेफामपणे लढले. आणि तेवढ्यात कुणाला तरी एक घाव मालोजीच्या छातीवरती झाला आणि मालोजी खाली कोसळले. मालोजींच्या पांढऱ्या मिशा वाऱ्यावरती उडाल्या. संभाजी महाराजांनी मालोजीला बघितलं. संभाजी महाराज मालोजींच्या बाजूला गेले आणि तेवढ्यात मुकर्रब खानाच्या माणसांनी संभाजी महाराजांना कष्ट केलं. हाता एवढ्या जाड असलेल्या संभाजी महाराजांना दोऱ्या घातल्या गेल्या. पण संभाजी महाराजांनी शमशेर सोडली नाही. शमशेर हातामध्ये होते. मुकर्रब खानाचा पोरगा इकलास खान यानं बघितलं की शमशेर सोडायला तयार नाही संभाजी महाराज. आणि इकलास खान म्हणाला, शमशेर क्यों नहीं छोड़ रहा है.
शमशेरी छोड़ना बंदा क्यों नहीं छोड़ रहा है? संभाजी महाराज शमशेर सोडायला तयार नाहीत. शमशेर सुटेनाच. इकलास खान वैतागला. 4-5 हशम आले. संभाजी महाराजांना पिलकले. शमशेर सोडायला तयार नाहीत. आणि इकलास खानने बघितलं की आता संभाजी महाराज शमशेर सोडत नाहीत. इकलास खान पळत गेला बापाकडे, मुकर्रब खानाकडे. मुकर्रब कापसावर बसलेला होता आणि मुकर्रब खानाला विचारलं, अब्बा जान दुश्मन हथियार नहीं डालता. अब्बा जान दुश्मन हथियार नहीं डालता. आणि मुकर्रब खान हसत उत्तर दिलं, बेटा वो कभी हथियार नहीं डालेगा. बेटा वो कभी हथियार नहीं डालेगा. क्यों अब्बा जान? क्योंकि वो मर्द है, मर्द की औलाद है. वो हाथ कटवा देगा लेकिन हथियार नहीं डालेगा. संभाजी महाराजांना गस्त केलं गेलं. औरंगजेबाच्या समोर सादर केलं गेलं. संभाजी महाराजांची औरंगजेबाची भेट झाली. छव्याची नजर भिडली औरंगजेबाला आणि औरंगजेबानं सदा ठोकली. संभाजी महाराजांची जीभ छाटण्याची, संभाजी महाराजांचे कानात शिशाचा रस ओतण्याची, संभाजी महाराजांची ज्ञानेंद्रिय काढण्याची. वडुबुद्रुक या ठिकाणी इंद्रायणी आणि भीमा या 2 नदींच्या संगमावरती संभाजी महाराजांना आणण्यात आलं. त्या नद्यांच्या बाजूला 2 स्तंभ तयार केलेले होते. यावेळेला कवी कुलेश आणि संभाजी महाराज या दोघांना त्या स्तंभांना बांधलं गेलं. 40 दिवस अनन्वित अत्याचार चालू होते. हशम आले. सदा अशी होती की पहिल्यांदा जीभ छाटायची. सदा अशी होती की नंतर डोळे काढायचे. सदा अशी होती की नंतर पाय काढायचे. सदा अशी होती पायाची बोट, हाताची पायाची बोटा सोलायची. जहरी अंमल सुरू झाला. पण छाव्याच्या डोळ्यात तीच नजर. खरा मर्द आहे संभाजी महाराज, खरा मर्द. आणि 2 हशम संभाजी महाराजांच्या जवळ आले. संभाजी महाराजांचे हात बांधलेले होते आणि त्यांनी सांडशी हातामध्ये घेतली. संभाजी महाराज जबडा खोलला तयार नव्हते, पण त्यांनी कान दाबले. जबडा उघडला. छाव्याची जीभ बाहेर आली आणि हशिमांनी शमशेर चालवली. संभाजी महाराजांची जीभ निघाली, जमिनीवरती पडली. संभाजी महाराज काहीच बोलत नव्हते, पण चेहऱ्यावरती तोच कारी भाव होता. पुन्हा दुसरी स्त्रीसभा चालू झाली. पुन्हा तोच अमल. पुन्हा 2 हशम आले. त्यांच्या हातामध्ये जळत्या तिघी होत्या. ते जवळ आले संभाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये त्यांनी त्या जळत्या सळ्या घातल्या. संभाजी महाराजांची डोळे निघाली, पण संभाजी महाराजांनी रहेम नाही मागितलं. संभाजी महाराजांनी हात नाही फैलावले. तरुणांनी स्वाभिमान शिकावा संभाजी महाराजांकडून. अरे संभाजी महाराजांच्या देहाची तुकडे तुकडे केली. 40 दिवस अनन्वित अत्याचार संभाजी महाराजांवरती केला, पण संभाजी महाराज झुकले नाही, कधी वाकले नाही. फक्त स्वाभिमान तेवढा ठेवावा. आयुष्यात कुणापुढे कधी झुकणार नाही. स्वतः मनानं, मनगटानं, मेंदूनं, मस्तकानं, मनक्यानं सशक्त होईल. इतिहासाचा वसा आणि वारसा जोपासेल. संभाजी महाराज गेले, पण औरंगजेबानं सांगितलेलं होतं की कुणीही संभाजी महाराजांचा देह जाळायचा नाही. देह जाळायचा नाही. जो देह जाळील त्याचं मस्तक कलम केलं जाईल. पण त्याच वेळेला 60 माणसांनी संभाजी महाराजांचं दफन केलं. संभाजी महाराजांना जाळलं. संभाजी महाराजांचा विधी केला. त्यानंतर शाहू महाराज तिथे गेले आणि त्या 60 जणांना शिरसाट हे नाव दिलं. हा इतिहास आहे. त्यानंतर संभाजी महाराजांचा देह ज्या लोकांनी शिवला त्यांना नाव दिलं गेलं शिवले. त्यानंतर संभाजी महाराज ज्या रस्त्याला जात होते, संभाजी महाराजांच्या देहावरती ज्या माणसांनी फुलं वाहिली त्या गावाला फुलवाडी नाव दिलं गेलं. संभाजी महाराज आमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. संभाजी महाराजांपासून प्रेरणा घेतली पाहिजे. पण संभाजी महाराजांच्या रक्ताच्या थेंबाथेंबातून उभे राहिलेल्या लाखो धनाजी संताजी सारखी माणसं औरंगजेबाच्या छावण्यांचा कळस कापत सुटली. औरंगजेब इरादा ठेवून आलेला होता की मराठ्यांचं राज्य जिंकायचं, पण औरंगजेबाला ते जिंकता आलं नाही. औरंगजेब 1707 साली औरंगजेबाची कबर औरंगाबादला बांधली गेली आणि मगच मराठे शांत झाले. जय शंभूराजे. धन्यवाद. यांच्यावरती गुंफलं आणि शंभूराजांचं पराक्रम, शंभूराजांचं मला जेवण चांगलं दिलं बेनी साहेब.
जेवढा मोठा संघर्ष तेवढं मोठं यश असतं. मी त्या हॉस्टेल डेला आता पाहुणा म्हणून गेलेलो होतो. मला आठवतंय हॉस्टेलचं ऍडमिशन रद्द झालं आणि तिथले सर्वंट क्वार्टर्स मध्ये मी जागा शोधत होतो. म्हणजे जे IAS IPS अधिकारी त्याच भागामध्ये राहतात आणि 10x10 सर्वंट क्वार्टर, दिवसभर लायब्ररीत अभ्यास करायचा आणि रात्री सर्वंट क्वार्टरमध्ये झोपता येईल. तिथेही ऍडमिशन मिळालं. त्यावेळेला तिथं रूम पण मिळाली नाही सर्वंट क्वार्टर्समध्ये. CCA सारखा क्लब, जे बाहेरनं आम्ही तिथली रंगबिरंगी दुनिया पाहायचो. ताज हॉटेलच्या, म्हणजे मला आठवत नाही की मी 15 रुपयाच्या वरची थाळी कधी मुंबईमध्ये खाल्ली असेल त्यावेळेला 1993, 94, 95. ते ताजमध्ये चहा पिण्याचं सुद्धा स्वप्न कधी त्यावेळेला पाहता यायचं नाहीये. बाहेरनं आषाढभूतपणे आम्ही स्लीपर, जीन्स, दाढी वाढलेली, टी-शर्ट अशा व्यवस्थित जायचो. मुलांसाठी म्हणून मी सांगतोय, एवढा मोठा संघर्ष, तेवढं मोठं यश. ते 1.5-2 वर्ष ते तप केलं, अभ्यास केला. आणि ज्या ठिकाणी मी सर्वंट क्वार्टर्समध्ये 10x10ची रूम शोधत होतो ना, तिथंच आता 2200 स्क्वेअर फीटचा आलिशान 3 रूम चा फ्लॅट मला शासनानं दिलेला आहे. त्या ताजमध्ये स्वप्न पाहत नव्हतो की चहा प्यायचं सुद्धा धाडस व्हायचं नाहीये. त्या ठिकाणी 26-11च्या रात्री सगळ्यात जास्त माझी वाट पाहिली गेली. ज्या CCI मध्ये लांबून असं पाहायचो त्या ठिकाणी सर्व्हिस मेंबरशिप त्यांनी देऊ करून तिथल्या सगळ्या अम्युनिटीज माझी फॅमिली आज एन्जॉय करते. हा संघर्ष आहे ना, पेनफुल असला तरी खूप महत्वाचा आहे. अभ्यासाचा जो फेज तुमच्या आयुष्यातला आहे खूप महत्वाचा आहे. द विनिंग हॉर्स डझंट नो व्हाय इट रन्स, इट रन्स ड्यू टू बीट्स अँड पेन्स. लाईफ इज अ रेस, गॉड इज युअर रायडर, अँड इफ यू आर गेटिंग